Welcome to SPM Polytechnic Kumte, Solapur. Myself, Professor Sindhe Devi, working as a lecturer in Mechanical Engineering Department. Today, we will have a video lecture on self-confidence. First, let us understand what is self-confidence. Self-confidence is a term used to describe how secure a person is in his own decision and action and how free he is from doubts. हे कॅरेक्टर्स आहेत. ज्या व्यक्तीमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आहे त्याच्या डिसिजन, त्याच्या ॲक्शन आणि त्याच्यामध्ये नसलेले डाऊट्स हे त्याचे कॅरेक्टर्स आहेत. कॉन्फिडन्स इज नॉट दे विल लाईक मी. कॉन्फिडन्स इज आय विल बी फाईन even if they don't. What is self-confidence? Doing what you believe to be right, even if others mock or criticize you for it. Being willing to take risk and go the extra mile to achieve better things. Admitting your mistakes and learning from them. Self-confidence आपण केलेले कार्य योग्य असेल तर त्याच्या वेळेस दुसऱ्याचा विचार, दुसऱ्याचा विरोध करण्याची गरज नाही. आपल्यामध्ये कॅपेबिलिटी आहे आणि आपण ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट घेण्याची रिस्क गरजेची आहे. आपल्या झालेल्या चुका आपण मान्य केल्या पाहिजे आणि त्या चुकीमधून आपल्याला बोध घेता आला पाहिजे. हा सेल्फ कॉन्फिडन्स कसा बिल्ड केला जातो, कसा वाढवला जातो हे आपण बघूयात. बिल्डिंग सेल्फ कॉन्फिडन्स. दोन कॅरेक्टर पाहिजे. दॅट इज टू मेन थिंग्स टू कॉन्ट्रीब्यूट द सेल्फ कॉन्फिडन्स. सेल्फ इफिकॅसी अँड सेल्फ एस्टीम. सेल्फ इफिकॅसी म्हणजे आपल्या मनामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे. यस, आय विल डू इट विथ द सेल्फ एस्टीम्स. फर्स्ट स्टेप आहे दॅट इज यू शूड हॅव बिलिव्हनेस इन युअर सेल्फ. आपल्यामध्ये आपल्यावरती विश्वास पाहिजे. सेल्फ कॉन्फिडन्स ज्याच्यामध्ये आहे तो व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा वेगळा असतो, डिफरन्स असतो, तो सक्सेसफुल असतो. बाकीचे व्यक्ती त्याच्यापेक्षा कमी सक्सेस घेत असतात. We need to have the sense of self-efficacy. Self-efficacy म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास. यस, आय कॅन डू इट. आपल्या मनाची शक्ती, आपल्या विचारांची शक्ती. सेन्स ऑफ वर्थ अँड सेल्फ कॉन्फिडन्स कम्स when you accept yourself as you are, not when you are trying to be what other people expect. इतर व्यक्तीचे एक्सपेक्टेशन मनात न घेता आपल्यामधली क्षमता आपण ओळखून आपल्यामध्ये बदल आपण घडवून आपला कॉन्फिडन्स बिल्ड करणे गरजेचं आहे. बिल्डिंग कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स बिगिन्स विथ चेंजिंग युअर थॉट्स, देन टेकिंग ॲक्शन फॉर चेंज. कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी आपल्या विचारामध्ये आपण बदल केला पाहिजे आणि ते विचार ॲक्शन कृतीमध्ये आणणे गरजेचे आहे. आपल्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स येतात. कशामुळे येतात? घरी येतात, जॉब वर्कवरती येतात. आपला कॉन्फिडन्स लूज होतो. कशामुळे होतो? आपल्याला कमीपणा फिलिंग होते, इन्फेरियरिटी कशामुळे होते हे आपण बघूयात. आपल्यामध्ये फॅमिली व्यक्ती लॉस झाला असेल, लॉस ऑफ फॅमिली मेंबर ऑर अ क्लोज फ्रेंड ऑर ब्रेकअप ऑफ रिलेशनशिप्स. सेकंड, फेल्युअर अँड रिव्हर्सल इन लाईफ्स. नेहमी अपयशाने आपल्या मनाविरुद्ध गोष्ट घडणे. थर्ड, डिमांड, एक्स्ट्रा प्रेशर आपल्यावरती येणे. फोर्थ, आपल्या मनामध्ये असलेली भीती, फिअर ऑफ फेल्युअर, बिलिव्हिंग दॅट बिकॉज यू हॅव फेल्ड अर्लियर यू विल फेल अगेन. फिअर ऑफ फेल्युअर डिप्लेट्स सेल्फ कॉन्फिडन्स. एखादे कार्य करताना आपल्याला अपयश आलं असेल, परत ते कार्याला सुरुवात करताना आपल्या मनामध्ये जी भीती आहे
तेच आहे फिअर ऑफ फेल्युअर. आपला कॉन्फिडन्स सुरुवातीलाच ते लूज कमी करते. कॉन्फिडन्स हा इन्क्रीज केला पाहिजे. तो कसा केला पाहिजे? दॅट इज हाऊ टू इन्क्रीज युअर सेल्फ कॉन्फिडन्स. आस्क युअर सेल्फ, आर माय थॉट्स रिअली द ट्रूथ? स्वतःला विचारा, आपण जे विचार केलेले आहेत, आपले जे विचार आहेत ते खरेच चांगले आहेत, खरेच ट्रूथमध्ये येऊ शकतात का? बूस्टिंग सेल्फ कॉन्फिडन्स. टॉलरेट रिव्हर्सल विथ अ पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड. एखादी नकारात्मक काही घडलं असेल ते आपल्या माइंडच्या पॉझिटिव्ह फ्रेममध्ये त्याला घेऊन जाऊन त्याचे परिवर्तन करणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये काही गोष्टी हार्डशिपमध्ये येतात, रिव्हर्सलमध्ये येतात, त्याचे कन्व्हर्जन करणे गरजेचं आहे. कारण असं म्हणलेलं आहे, हार्डशिप आणि रिव्हर्सल आपल्याला बेस्ट देऊ शकते, बोध देऊ शकते. लर्न टू टॉलरेट रिव्हर्सल. थॉमस अल्वा एडिसन, त्यांचं हे वाक्य आहे, आय हॅव नॉट फेल्ड. बघा तो कॉन्फिडन्स. आय हॅव नॉट फेल्ड, आय हॅव जस्ट फाउंड 1000 ways दॅट वोंट वर्क. 10,000 वेळे अपयश झाल्यानंतर त्यांना यश आले. त्या 10,000 अपयशाला त्यांनी फेल असे म्हणलेले नाही. ते म्हणतात ते 10,000 पद्धती वर्क करत नाहीत. आय हॅव फेल्ड ओव्हर अँड ओव्हर, अगेन अँड अगेन इन माय लाईफ अँड दॅट इज वाय आय सक्सिडेड. दिस इज मायकल जॉर्डन. Talk and think positively. Talking about your positive goals activates the brain centers that open you up to new possibilities. नेहमी पॉझिटिव्ह गोलचा विचार करणे, चर्चा करणे आपल्या ब्रेनमध्ये पॉझिटिव्हनेस ॲक्टिवेट करते आणि नवीन पॉसिबिलिटीज क्रिएट करते. हाऊ टू इम्प्रूव्ह द सेल्फ कॉन्फिडन्स. अप्रोच युअर वर्क इन अ प्लॅनड वे. प्लॅनिंग तेही पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडमधून आपला कॉन्फिडन्स हा इम्प्रूव्ह करते. ईच वन ऑफ अस हॅव स्ट्रेंथ अँड विकनेस. डोंट क्राय ओव्हर शॉर्टकमिंग्स अँड विकनेस. प्ले टू युअर स्ट्रेंथ अँड फोकस ऑन युअर नॅचरल ॲप्टिट्यूड्स. आपल्या नैसर्गिक ताकदीनुसार, आपल्या नैसर्गिक गुणानुसार आपण जर स्पर्धेमध्ये उतरलो तर आपण नक्कीच सेल्फ कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह करू शकतो. फाइंड समथिंग यू फील पॅशनेट अबाउट. आपल्या आवडी निर्माण करण्याची गरज आहे. कॉन्फिडन्स बिगिन वेन यू डिसाईड टू पे अटेन्शन्स. फेल्युअर इज अ सक्सेस इफ यू लर्न फ्रॉम इट. नो वन इज परफेक्ट. दॅट्स वाय पेन्सिल हॅव अ इरेझर. समजा एखाद्या गोष्टमध्ये अपयश आले असेल, निगेटिव्ह थिंकिंग आले असेल, ते रब करून पॉझिटिव्ह फ्रेममध्ये घेऊन त्याला करेक्शन करणे हा ह्याचा मिनिंग आहे. सिम्प्लिफाय अँड क्रिएट अ बॅलन्स इन ऑल एरियाज ऑफ लाईफ. बॅलन्स क्रिएट करणे गरजेचं आहे, त्यामुळे आपला माइंडसेट व्यवस्थित राहील. चूज युअर फ्रेंड्स केअरफुली. Practice forgiveness of yourself and others. Celebrate your differences. आपण केलेला विचार पॉझिटिव्ह फ्रेमच्या माइंडनी आणि त्यात घडलेले बदल हे आपण सेलिब्रेट केले पाहिजे, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो. ओके, थँक्यू.